फलटण तालुका हा काही भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, परंतु जो पाऊस पडला त्या पावसानं एका दिवसामध्ये धुमाळवाडी हे कायम पाण्यापासून वंचित असणारं गाव आहे। या गावामध्ये अक्षरशः पाणी ओसंडून वाहताना पाहायला मिळतंय। आपण आता उभे आहोत, हा धुमाळवाडीचा परिसर आहे, हा कुठलाही सदन पाण्याचा भाग नाहीये। हे मोठा तलाव दिसतोय, हा धुमाळवाडी हे फलटण मधील एक दुष्काळी गाव आहे। त्या गावाची ओळख फळांचं गाव म्हणून आहे। त्या गावामध्ये आपण आता उभे आहोत आणि या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। पावसामुळे काही ठिकाणी थोड्या प्रमाणात नुकसान झालं, शेतीचं नुकसान झालं, शेतामध्ये पाणी साचून राहिलं। परंतु पाण्याची तीव्रता एवढी होती, पावसाची तीव्रता एवढी होती की या पावसामुळे या धुमाळवाडीत असणारं हे जे एक छोटा तलाव आहे हा अक्षरशः आता ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या सोबत या धुमाळवाडीचे शेतकरी आहेत, तर काय सांगाल, काल जो पाऊस झाला एकूण काय परिस्थिती होती त्या पावसाची आणि आता काय परिस्थिती आहे पिकांची? नमस्कार, मी शेतकरी म्हणून दत्तात्रय धुमाळ माझे नाव आहे। आमच्या धुमाळवाडी गाव हे दुष्काळी भागातील गाव असून आमच्या गावामध्ये 1-2 दिवस असा पाऊस झाला त्याच्यामध्ये धरण पहिल्याच ह्याच्यात ओसंडून वाहत आहे। त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये पाण्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता, जे फळबाग पाण्याखाली गेल्यात, कुणाचे शेत वाहून गेले, ह्याचे पण नुकसान झाले आहे आमचे। पण तरी पण हा जो पाऊस झालाय तो कधी आमच्या आयुष्यात कधी आम्ही पाहिला नव्हता, असा पाऊस झालाय। जो पाऊस झाला या पावसात एकूण नुकसान किती झालंय? या शेताचं नुकसान असेल, कारण शेतात पाणी साठलेलं दिसतंय, रस्ते काही वाहून गेलेला एक रस्ता दिसतोय जो मूळ तुमच्या गावाला जोडला जातो, तो असं काय नुकसान झालंय आणि काय परिस्थिती होती तेव्हा? नुकसान म्हणजे काय झालंय, जे वाड्या वस्त्यावरती जोडणारे पूल वगैरे आहेत ना ते वाहिलेले आहेत। शेतकऱ्यांना यायला जायला अडचण निर्माण होत्यात किंवा फळबागा आता फ्लावरिंग मध्ये होत्या। पावसामुळे आता त्याचे एवढं नुकसान होणार आहे की त्याचे फळधारणा व्हायला सुद्धा अडचण होणार आहे। किंवा डाळिंबाच्या बागा आता छाटलेल्या होत्या, त्याचं पण आता फळधारणा व्हायला याला वेळ जाणार आहे। त्यामुळे ही 2-4 महिने जर लांबले तर शेतकऱ्याचा खर्च अनाठाईच आहे। त्याच्यामुळं आता नैसर्गिक आपत्ती त्याला काहीच करू शकत नाही। पण काही गावात अजून घरे पडलेली आहेत पावसाने किंवा मोठे पूल आहेत त्याच्यावरती सुद्धा खड्डे पडून पूल खराब झाले आहेत, हे सुद्धा दुरुस्ती होणं गरजेचं आहे। आता इथं पंचनामे करायला कोण आलं होतं का किंवा गावात पाहणी करून कोण गेलंय का? आतापर्यंत प्रशासन पोहोचलंय का इथं? हा, आता आम्ही सर्वप्रथम कृषी विभागाला पण कळवलं, महसूल विभागाला कळवलं, परत डोंबलकोडी कॅनॉल गेला आहे तर त्यांना पण कळवलं होतं। आता डोंबलकोडीचे अधिकारी येऊन गेले, त्यांनी तपासणी करून फोटो वगैरे काढले, त्यांनी त्यांची प्रोसेस करतो म्हणलेत। आता कृषी विभागाची पण टीम आली आहे, त्यांचं काम चालू आहे आणि महसूल विभागाची येऊन त्यांनी घराची पडझड झालेली त्याचे फोटो वगैरे काढलेत, त्यांचं पण काम चालू आहे। एकूणच या भागामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलं होतं आणि त्यानंतर या भागामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। परंतु धुमाळवाडीचा हा तलाव आहे, हा ओसंडून वाहताना जो पाहायला मिळतोय त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की एका दिवसात केवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा इथं पडला असेल। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, धुमाळवाडी, फलटण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।